लगेच आपण मॅचला सुरुवात करणार आहोत। पहिलं षटक हाताळण्याकरिता गोलंदाज सज्ज होतील। चला टाइम स्पेंड करू नका, 1 मिनिटात चेंडू डिलिव्हर झाला पाहिजे याची दखल घ्यायची आहे। कल्पेश पाटील यांनी पुरस्कृत केलेला संघ मयंक एंटरप्राइजेस राजावली आणि एका साईडला आपण पाहतायत मुंबईचा सम्राट NB अवध ही टीम आपण पाहू शकाल। या अगोदरच्या मॅच मध्ये आपण कुणाल दाते सरांचा आवाज ऐकलात। उद्याच्या दिवसात रेश्मा मयेकर मॅडम या ठिकाणी उपस्थित होताना पाहायला मिळतील। अगदी थोड्याच वेळात मिलिंदजी काशीनाथ किनी मराठी दणका त्यांचं सुद्धा या ठिकाणी आगमन होताना पाहायला मिळेल। 350 आईस्क्रीम त्यांच्या माध्यमातून वितरित करणार आहेत। म्हणजेच एक वेगळेच मेजवानी आणि उद्या डान्सिंग अंपायर जे सिद्धू पाजी या नावाने ओळखतात आणि ते सुद्धा या ठिकाणी उपस्थित होणार आहेत। म्हणजे वेगळीच एक कलाकारांची टीम आपल्याला पाहायला मिळेल। कालच्या दिवसात अजय गायकवाड, सपना पाटील, DJ पम्या यांना आपण पाहू शकलात। नायजेरियाची टीम अंडर 19 वुमन क्रिकेट आणि ती रवाना झाली। कालच्या दिवसात इथे स्वागत सन्मान झाल्यानंतर मलेशिया या ठिकाणी वर्ल्ड कप मध्ये आपल्याला ती टीम पाहायला मिळणार आहे। त्यांना सुद्धा शुभेच्छा दिल्या राजेश म्हात्रे, बंटी दादा यांनी आणि ते सुद्धा या ठिकाणी उपस्थित झाले होते। मैदानाला जे काही साहित्य लागलं ते त्यांनी पुरवलं आणि त्यांचं मनपूर्वक धन्यवाद। ते सुद्धा उद्याच्या दिवसात उपस्थित राहणार आहेत आणि बंटी दादा यांनी सुद्धा माहिती दिली की आता टेनिस बॉल क्रिकेटला आपण एक ग्लॅमर आणणार आहोत की टेनिस बॉल क्रिकेटच्या पटलावर झिम्बाब्वे असेल, त्यानंतर भारत असेल, अशा पद्धतीने कित्येक युगांडा असेल, कॅनडा असेल, ही टीम सुद्धा टेनिस बॉल क्रिकेटच्या पटलावर एक मोठी स्पर्धा ऑल वर्ल्ड जर आपण पाहिलं तर ती स्पर्धा पुढे येताना आपल्याला पाहायला मिळणार आहे। म्हणजे एक स्वप्न जे आहे ते आता पुन्हा एकदा आपल्याला पाहायला मिळेल आणि ते स्वप्न सत्यात साकारतील। जाऊया मॅचच्या दिशेने। पहिलं षटक हाताळण्याकरिता गोलंदाज सज्ज होईल। गोलंदाजी मार्कवर, बॉलर नेम अलंकार। अलंकारचा पहिला बॉल फेस करण्यासाठी बिलाल शेख भिवंडीचा अप्रतिम खेळाडू सामन्याला होईल सुरुवात। आज सफाळीचे सुद्धा काही खेळाडू आपल्याला किशोर पाटील यांना सुद्धा आपण पाहू शकतायत। पहिलाच बॉल घेऊन येईल अलंकार। पहिलाच बॉल ऑन साइडला खेळला गेलाय आणि सरळ चेंडूला फेकून दिलंय। त्रिशिका 11 स्टँडच्या वरून 6 धावांकरता ग्रेट टायमिंग, स्वीट अँड स्मार्ट षटकार। पहिल्याच बॉलवर अप्रतिम चांगला फटका, बॉर्डरमॅनचा चांगला वापर केला। मनगडाचा वापर करत असताना पहिल्याच बॉलवर षटकार। बॅटची एज घेत चेंडू मयूर पाटीलच्या अगदी बाजूने निघून जातोय। डॉट बॉलची सांगता होत असताना 2 बॉलचा अखेरीस 6 रन। आमचे लाडके प्रेक्षक राजे या स्पर्धेच्या माध्यमातून उपस्थित झालेले आहेत, त्या सर्वांचं करूया आपण सुस्वागतम। काल श्री सत्यनारायण स्पोर्ट्स कोपरी टीमचा एक समर्थक मात्र आपण पाहिलं तर ट्रेन मधून पडल्यानंतर आता तो व्यवस्थित आहे, परंतु जे शरीराचे अवयव खूप महत्त्वाचे असतात ते 2 अवयव त्यांनी गमावून टाकले आणि एक थोडंसं दुःख या कोपरी गावाच्या माध्यमातून पाहायला मिळतं। म्हणून मी प्रत्येक प्रेक्षकाला विनंती करेन की आपण सावधगिरी बाळगा। आपण मैदानात येत असताना समर्थक म्हणून आपण एन्जॉय करा, परंतु ट्रेन, गाडी, 4 व्हीलर जेव्हा तुम्ही अशा पद्धतीने प्रवास करता तर कुठेतरी थोडंसं आपण ॲडजस्टमेंट करा। क्रिकेटला एन्जॉय करा, नो डाऊट अबाउट इट। ज्याची त्याची इच्छा ही प्रत्येकाची असते, त्याला वेगळाच आनंद मिळत असतो, परंतु अशा वेळेला आपल्या परिवारावर कोणतंही संकट येणार नाहीत याची सुद्धा आपण दखल घ्या, कारण एक आपण जबाबदार पुरुष असतो आणि अशा वेळेला या गोष्टी खूप महत्त्वाच्या असतात। संघाची धावसंख्या जर आपण पाहिली तर धावसंख्या स्कोर कार्डवर 12 वर जाऊन पोहोचली गेली। चांगला फटका होता, तिसऱ्या बॉलवर षटकार ठोकला। बिलाल शेखची ही खासियत आहे, ही खूबी आहे। अलंकार आपल्या गोलंदाजी मार्कवर। भाविक पाटीलला आता यष्टी रक्षकाच्या भूमिकेत आणले गेले। मयूर पाटील आपण पाहतायत, मॅन फ्रॉम एम्बूर। सूरज भोईर दुपारच्या सत्रामध्ये त्यांचं आगमन, वेलकम।
फुलटॉस बॉल ऑन साईडला खेळला गेलाय. पुन्हा एकदा अलंकार खराब गोलंदाजीचं पृथ्थकरण. सरळ चेंडूला फेकून दिलंय. 6 धावां करता मॅग्निफिसंट टायमिंग. तिसरा षटकार बिलाल शेखच्या बॅटमधून. मनीष 11 बेलपाडा टायगर स्पोर्ट्स यांच्या माध्यमातून सुशांत पाटीलला एका कॅचसाठी 500 रुपये. या वेळेला हा चौथा षटकार. काय बॅटिंग केले. सरळ चेंडू निघून जातोय हवेच्या बरोबरीने बोलत बोलत आउट ऑफ द पार्क. षटकार 6 धावा. संघाची धावसंख्या तब्बल 24. बॉलवर सुद्धा षटकार पाहायला मिळतोय. दुसरा बॉल व्यतिरिक्त आपण पाहिलं तर लगातार अनुक्रमे 3 षटकार पाहायला मिळाले. पहिल्याच बॉलवर षटकार बिलाल शेख काय बॅटिंग करत असताना पाहायला मिळतोय. एन्जॉय करतोय. खेळपट्टीचा परिपूर्ण मनमुराद आनंद घेत असताना अलंकारच्या गोलंदाजीचं. ऑन साईडला चांगला फटका आणि हा 5वा षटकार. या षटकातील खराब गोलंदाजी अलंकारच्या द्वारे पाहायला मिळते. अकूट टप्प्याचे चेंडू ओरपीच चेंडूला थारा नाही आहे क्रिकेटच्या खेळामध्ये. पहिल्या षटकामध्ये दमदार आणि शानदार सुरुवात होत असताना 30 वर धावसंख्या जाऊन पोहोचली गेली. घेऊया आपण एक छोटासा डीजे ब्रेक आणि लगेच येऊया मैदानाच्या आतमध्ये. पुन्हा एकदा सर्वांचं सहर्ष स्वागत आहे या टेंबी खोडावेच्या सुप्रसिद्ध मैदानात. आदरणीय महादेवजी घरत जे परेश घरत यांचे पिताश्री आहेत आणि आगरी सेनेचे अध्यक्ष आहेत महादेवजी घरत साहेब यांच्याकडून बिलाल शेख यांच्यासाठी 1000 रुपयाचं कॅश प्राइज या ठिकाणी आलेला आहे. 5 षटकार ठोकल्याबद्दल जबरदस्त आपण पाहू शकाल. दीपेश राऊत त्या ठिकाणी उपस्थित आहेत. संघाची धावसंख्या 30 वर जाऊन पोहोचली गेली. षटक क्रमांक पहिला. चला घाई करा, वेळ दौडू नका. पहिला बॉल 3:08 डिलिव्हर्ड झाला आणि 6 मिनिटे लागलीत पहिल्या षटकासाठी. आकाश गावडला आज प्रमोट केले गेले. एक मोठी नामी संधी आहे. श्याम चौधरीच्या समोर पहिलाच बॉल फेस करत असताना आपण पाहू शकाल फिल्डर त्या ठिकाणी पुढे सरसावत आहेत. चांगली फिल्डिंग होते. एकच धावेवर सॅटिस्फाईड राहावं लागेल श्याम चौधरीला. एका धावेनिशी संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर लागली जाते. जाऊन पोहोचते ती फलकावर 31 या धावसंख्येवर. आकाश जे स्वतः आयोजकाच्या भूमिकेत सुद्धा आहेत आणि एक खुल्या गट मध्ये जेव्हा तुम्हाला एक नामी संधी चालून येते त्यावेळेला त्या संधीचं सोनं करणं हे आपल्या हातामध्ये असतं. आज आकाश गावड तेच करेल का. बिलाल शेख ऑलरेडी आपण पाहतायत जंप बसलाय त्यांचा खेळपट्टीवर ठाण मांडून गोलंदाजांचा खरपूस समाचार घेत आहेत आणि अशा वेळेला मात्र ही जोडी ब्रेक होईल का याकडे लक्ष असेल. आकाशचा हा बॉल यावेळेला ऑन द टोस खेळला गेलाय. फक्त चेंडूला जंटल पुश केलं आणि सरळ चेंडू निघून जातोय. आमच्या लाडक्या प्रेक्षकांच्या अभिवादनसाठी येणारा अप्रतिम देखणा चौकार.
2 बॉलचा खेळ झालाय. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर जाऊन पोहोचते 35 या धावसंख्येवर. हलक्याशा हाताने चेंडूला फक्त दिशा दिली गेली. सॉफ्ट अँड बॉटम हँडचा वापर केला. सिंगल मिळते. सिंगल मधून डबल कन्वर्ट करण्याचा कोणताही हेतू नाहीये. बिलाल शेख पहा, ज्या वेळेला नवतरुण उभारते सितारे खेळाडू ही मॅच पाहत असतील तर बिलाल शेख कडून काय शिकलं पाहिजे की हवेच्या अगेन्स्ट खेळण्याचा प्रयत्न न करावा. कारण या खेळाडूकडे सुद्धा तेवढं पोटेन्शियल आहे, परंतु आता सेन्सेशनल क्रिकेट जे खेळतात ते मात्र खेळपट्टीवर अतिशय चांगल्या धावा जमवितात आणि तेच करत असताना बिलाल शेख पाहायला मिळतोय. ऑन साईडला श्यामला आणलं. लेफ्ट हँड बॅटरला ऍडव्हान्टेज आहे हे बिलाल शेखने ओळखलं होतं. सरळ चेंडूला पाठवलं बाउंड्री लाईनच्या बाहेर. टेमघरचा ब्रँड जाताना षटकार. मधील खेळाडू आपण अनुभवतायत पाहतायत त्यांना. आकाश या वेळेला हा चांगला बॉल. या लेंथला आकाश विसरला. रॉकी ग्रुप टेंबी कुडावेचा एक एमर्जिंग प्लेअर ऑफ द अवॉर्ड ज्या खेळाडूला मिळाला होता तिथून साखरेच्या मैदानापासून त्याने पाठीमागे वळून पाहिलं नाही, परंतु आता त्याला खरी गरज असेल पुन्हा एकदा सचोटी पणासपणा लावून चांगली गोलंदाजी करण्याची. तेव्हा हा बॉल जर आपण पाहिला तर व्हाईट बॉलचा इशारा येत असताना पाहायला मिळतोय. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर लागली जाते. जाऊन पोचते 43. मयूर पाटील स्वतः एक पॅकर्स म्हणून ज्यांची ओळख पाहायला मिळते या पालघर जिल्ह्यामध्ये. मोठमोठ्या स्पर्धा सुद्धा सातत्याने ते कव्हर करत असतात. चांगले खेळाडू आणि एक आयोजक म्हणून ज्यांची ओळख पाहायला मिळते. इथून चांगला बॉल होता. कट करण्याचा प्रयत्न जरूर केला गेलाय. फिल्डर त्या ठिकाणी पुढे सरसावत आहेत. सिंगल मेल सिंगल मधून डबल कन्वर्ट करण्याचा प्रयत्न केला आणि फेकी येईपर्यंत 2 धावा श्याम चौधरीच्या बॅटमधून सहजरित्या येत असताना पाहायला मिळतात. या दुहेरीने संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर लागली जाते. जाऊन पोहोचते 45. पहिल्या षटकामध्ये धावा तब्बल होत्या त्या 30. या षटकामध्ये धावा आल्या त्या 15. म्हणजे आकाशने चांगली गोलंदाजी केली. त्याची जी लेंथ आहे त्या लेंथला तो विसरला नाही. जरी षटकार चौकार आले परंतु चांगला कमबॅक केला या षटकामध्ये असं म्हणायला वावगं ठरणार नाहीये. 2 षटकांचा खेळ झालाय. प्रथम बॅटिंग करणारा संघ मुंबईचा सम्राट NB अवध संघ जाऊन पोहोचतोय 45 या धावसंख्येवर. 2 षटक आणि 2 षटकांमध्ये जी मिनिटे लागलेली आहेत ती जवळजवळ 10. करता गोलंदाजाला आणलं गेले. मानस पहिलाच बॉल ऑन साइडला. मिस टायमिंग स्ट्रोक जरूर आहे. फिल्डर त्या ठिकाणी येत आहेत परंतु अचानक चेंडूने उसळी घेतली आणि सरळ चेंडू निघून जातोय. 1 बाउन्स चौकार. 4. वर खेळी करत असताना इंडिव्हिज्युअल सुपर बॅटिंग बाय बिलाल शेख. ऑन साइडला गुडघ्यावर बॅलन्स करत चेंडूला फेकून दिलंय. घुटना टेक और सिक्सर देख बिलाल शेखच्या बॅट मधून क्रॅकिंग स्ट्रोक पाहायला मिळतोय. षटकार. 6 धावा. गुड शॉट. बॉलचा खेळ झालाय. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर लागली जाते. जाऊन पोहोचते 55 आणि त्यामध्ये 45 धावा वैयक्तिक, 5 धावा दूर अर्धशतकापासून. फुल टॉस बॉल ऑन साइडला खेळला गेलाय आणि सरळ चेंडू निघून जाईल परंतु इथे अर्धशतकापासून दूर राहिले. मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न जरूर केला गेला होता. चांगला झेल टिपला त्या ठिकाणी रनिंग मध्ये. ग्रेट कॅच. फलंदाज बाद होताना आपण पाहू शकाल. संदीपजी म्हात्रे वेलकम. आपलं सहर्ष स्वागत आहे. पालघर स्पोर्ट्स क्लब चे टीम मेंटॉर म्हणून TDPL मध्ये आपल्याला पाहायला मिळाले.
आणि त्यांचं आगमन होत असताना त्यांचं करूया आपण सुस्वागतम. संघाची धावसंख्या 55, बॉल फेकून झाले ते 3 आणि या वेळेला विचारपूस जरूर केली जाते, परंतु रिव्ह्यूची वेळ जी आहे ते मॅक्झिमम 15 सेकंद तुम्ही खेळाडू कक्षांमध्ये विचारपूस करतील, बातचीत करतील आणि त्यानंतर रिव्ह्यू घेतील तर हे चुकीचं आहे. आणि तेच बिलाल शेख एक स्माइल देत पॅव्हिलियनच्या रस्त्याला जात असताना एक चांगली बॅटिंग आपल्याला पाहायला मिळाली, चांगली इनिंग आपल्याला पाहायला मिळाली. गुड बॅटिंग, फलंदाज बाद, बिलाल शेख गॉन. क्रितेश घरत बिरवाडीचा ब्रँड आहे. अंडरआर्म क्रिकेटला अजूनपर्यंत तो विसरत नाहीये, ही त्याची खुबी आहे. कारण आपण पहिल्या पायरीपासून जेव्हा चढतो तर त्या पहिल्या पायरीला विसरणं हे चुकीचं असतं. जेव्हा तुम्ही गावापासून प्रवास सुरू करता त्या गावाला विसरणं कधीच विसरू नका. कारण ज्या गावाने तुम्हाला पाठिंबा दिला कठीण काळामध्ये सुद्धा, त्या गावाला आणि त्या संघाला कधीच विसरू नका, हीच विनंती असेल. क्रिकेटचा खेळ आज बहरलाय. ओपन टीम मध्ये भरपूर वर्णी लागते, परंतु अशा वेळेला एक संघाला सुद्धा आपण वेळ द्या. चांगला बॉल, यावेळेला स्लोवर 1 चेंडू होता. मानसचा अपील भाविक पाटीलने जरूर केली, परंतु हलकीशी कदाचित बॅटची एज त्या ठिकाणी पाहायला मिळाली. क्रितेश घरत यांचं म्हणणं होतं संघाची धावसंख्या 4 बॉलच्या समाप्तीनंतर 55 धावा थांबलेत. आता या षटकामध्ये आपण पाहिल्या तर पहिल्या बॉलवर चौकार, दुसऱ्या बॉलवर षटकार, तिसऱ्या बॉलवर विकेट, चौथा बॉल डॉट. पुन्हा एकदा थोडासा चेंडू बाउन्स मिळाला, कारण ही खेळपट्टी पाटा विकेट पाहायला मिळते. ज्या पद्धतीने खेळपट्टी बनवले अजूनपर्यंत जरा सुद्धा यावेळेला आपण पाहू शकता तडा गेलेला नाहीये. म्हणजे पिच क्युरेटरने जी मेहनत घेतली ना रॉकी ग्रुपच्या आयोजकांनी, ती वाखाणणे जोगे पाहायला मिळते. 5 बॉलचा खेळ झालाय. चांगला बॉल ऑन साईडला फ्लिकचा फटका पाहायला मिळतोय. फिल्डर त्या ठिकाणी येत आहेत, मात्र खराब फिल्डिंग झाली. बॅकअप चांगला मिळाला. 2 धावा कंप्लीट केल्या जातील. या दुहेरीने संघाची धावसंख्या 3 षटकांच्या अखेरीस जाऊन पोहोचते. मुंबईचा सम्राट NB अवध या टीमची 57 या धावसंख्येवर 57 रन्स ऑन दी बोर्ड लागल्या जात आहेत. 19च्या सरासरीने आतापर्यंत चांगला खेळ दर्शवला गेलाय. घेऊया एक छोटासा डीजे ब्रेक. 3 षटकांचा एकंदरीत खेळ होत असताना मिनिटे लागलेत ते जवळजवळ 15. म्हणजे तुम्हाला हे षटक चौथं हाताळायचं आहे ते 5 मिनिटांमध्ये. त्याची दखल घ्या. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर 57 वर जाऊन पोहोचली गेली. चौथं षटक हाताळण्याकरिता गोलंदाज आकाशला संधी दिली गेले. आकाश या संधीचं सोनं करेल का? दुसरी ओव्हर त्याची पाहता 15 रन्स फक्त खर्च केल्या होत्या. बिलाल शेख आणि श्याम चौधरी असताना सुद्धा त्याने मोठे फटके मारून दिले नाहीत आणि ही खुबी आहे, म्हणून मनाने उभारायला हवं. हा बॉल ऑन साईडला ओव्हर पिच बॉल होता आणि सरळ चेंडूला फ्लिकच्या फटक्यात कन्वर्ट केलं. सरळ चेंडूला फेकून दिले. 6 धावां करता अगदी नेत्रदीपक हा फटका षटकार. पहिल्याच बॉलवर आक्रमकता सिद्ध केली. चांगला चेंडू यावेळेला आहे का तर नाही आणि सरळ चेंडू निघून जाईल. विकेट किपर मयूर पाटीलच्या हातामध्ये. व्हाईट बॉलचा इशारा एक धाव ऍड होईल. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर अक्षय आम्हाला माहिती देतात की 64 वर जाऊन पोहोचली गेली. चौथं षटक प्रगतीपथावर आहे. आकाश गावड हा चेंडू आपण पाहिला तर सरळ निघून जातोय. जुचंद्र गावातील अनमोल रत्न समाज सेवक, एक आयोजक म्हणून ज्यांची ओळख पाहायला मिळते, आदरणीय रणजितजी किनी साहेब आरके दादा या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत. मी त्यांना विनंती करेन की प्लीज आपण व्यासपीठावर येण्याची कृपा करावी. आपलं सहर्ष स्वागतम आहे.
बॉल सुद्धा आपण पाहिलं तर व्हाईट बॉल. आकाशची थिंकिंग चांगली आहे, विचारसरणी चांगली आहे, कारण ऑस्ट्रेलियाच्या बाहेर चेंडूला जास्तीत जास्त तो पिच करताना पाहायला मिळतो, जेणेकरून श्याम चौधरीचं कॉट बँडच्या स्वरूपात मला विकेट मिळेल. आणि ही लेंथ खूप चांगली असते. ज्या वेळेला तुम्ही ऑफ्टमच्या थोडंसं बाहेर चेंडूला पिच करता तर थोडीशी कठीणाई होते. जेव्हा शफल होऊन खेळाडू खेळतात, फलंदाज खेळतात, त्यावेळेला कठीण जातं. पहा त्याच लेंथवर मारा करत असताना पाहायला मिळतोय. ॲब्सोल्युटली सुपर बॉलिंग, खूप चांगली गोलंदाजी पाहायला मिळते. संघाची धावसंख्या स्थिर राहिले 65 धावा. स्वतःच्या होम ग्राउंडवर गोलंदाजी करत असताना आकाश गावडला आपण पाहतायत. हर उन्नरी खेळाडू श्याम चौधरी, एक्सपिरियन्स खेळाडू म्हणून ज्याच्याकडे पाहिलं जातं. क्रिकेटच्या खेळामध्ये तुम्ही किती वर्ष क्रिकेट खेळलात याला महत्व नाही, तुम्ही कशा सिच्युएशन मध्ये क्रिकेट खेळलात, आपल्या संघाच्या पाठीमागे किती राहिलात याला महत्व आहे. चांगला बॉल यावेळेला पाहायला मिळतो. सुपर बॉलिंग आकाश गावडने. मात्र जरूर आपण पाहू शकतायत जिद्द त्याने हरलेली नाहीये आतापर्यंत. चांगली गोलंदाजी, तिखट मारा, अचूक लेंथ अँड लाईनवर गोलंदाजी करत असताना पाहायला मिळतोय. संघाची धावसंख्या स्थिरावले, परिपूर्णतः 65 वर जाऊन पोहोचले गेले. बॉल फेकून झालेत ते 4, 2 वाईड आलेत. पुन्हा एकदा त्याच पद्धतीने खेळण्याचा प्रयत्न सफल होऊन. पहा मी म्हटलं होतं की ऑफ्टमच्या बाहेर जेव्हा चेंडू थोडंसं पिच करतात त्यावेळेला कठीणाई जाते, कारण सफल होऊन खेळण्याचा दृष्टिकोन त्यांचा असतो. परंतु वेगवान जर गोलंदाज असतील तर चेंडू मिळणं फार कठीण असतं. चेंडू तेवढ्याच वेगाने हा विकेट किपरच्या हातामध्ये निघून जातो. तेच आकाशने केलं आतापर्यंत. ग्रेट बॉलिंग. आता हा अकोटप्प्याचा चेंडू होता आणि सरळ चेंडू हुकच्या फटक्यात कन्वर्ट करणारा हा अप्रतिम चौकार. 4 धावा मिळतील अशा प्रकारे 4 षटकांचा खेळ समाप्ती अखेर झाला आणि संघाची धावसंख्या 69 वर जाऊन पोहोचली गेली. आणि परफेक्ट मिनिटे यावेळेला जर आपण पाहिली तर 20 मिनिटे घेतलीत, कारण 3:08 पहिला बॉल डिलिव्हर्ड झाला होता. 4 षटकं ॲक्युरेट निर्धारित वेळेमध्ये टाकले गेले, त्याबद्दल आपलं मनपूर्वक धन्यवाद आहे. 4 षटकांचा खेळ. प्रथम बॅटिंग करणारा संघ मुंबईचा सम्राट NB अवध संघ जाऊन पोहोचतोय 69 या धावसंख्येवर. 69. घेऊया एक डीजे ब्रेक आणि लगेच येऊया मैदानाच्या आतमध्ये. स्पोर्ट्स टीमचे कॅप्टन आणि बाजार आणि मनोर दोन्ही संघाचे कॅप्टन आपण या टॉस करण्याकरिता. सुशांत पाटीलकडे बॉल जात नाहीये अजूनपर्यंत. आपण पाहतायत कॅच जर त्याने टिपला तर 500 रुपये कॅश प्राइज. क्रितेशचा हा फटका अप्रतिम होता. ऑन साईडला ऑन ड्राईव्ह खेळत असताना फ्लिकचा फटका जरूर पाहायला मिळतोय. मिडॉनचा फिल्डर पुढे सरसावेल, चेंडूची फेक करेल, तत्पूर्वी सिंगल मिळेल आणि या सिंगलच्या सहाय्याने संघाची धावसंख्या 70 वर जाऊन पोहोचली गेली. मुंबईचा सम्राट NB अवध या टीमची. भाविक आपल्या गोलंदाजी मार्कवर येताना हलोली या गावातून तो बिलॉंग करतो. अनेक वर्ष चांगलं टेनिस बॉल त्याने क्रिकेट हाताळलंय मनोर ग्रामीण क्रिकेटमध्ये. तोच खेळाडू मयूर पाटील एम्बूर आणि त्याच पद्धतीने सातत्याने भाविक अशी ही जोडी कमालीचीच पाहायला मिळते. नेक्स्ट मॅचचा टॉस या ठिकाणी होईल. दोन्ही संघाचे कॅप्टन या. शॉट ऑफ लेन चेंडू होता. चेंडूला सुंदर पद्धतीने खेळले गेले. स्वतःला ऍडजस्टमेंट केलं, त्या पोझिशन मध्ये आले आणि सरळ चेंडूला फेकून दिलं चौकाराकरिता. 1 बाउन्स ओव्हर द रोप, चौकार. संघाची धावसंख्या 74 वर जाऊन पोहोचली गेली. चांगली बॅटिंग श्याम चौधरीच्या बॅटमधून. एक चिकाटी प्लेअर कसा असावा याचं ताजं उदाहरण श्याम चौधरी देत असताना पाहायला मिळतोय. क्रितेशकडे लक्ष होतं आणि इथून नॉटआउटचा इशारा देत असताना सागर मोरेसर पाहायला मिळतात. तेवढ्याच वेगाने क्रितेश घरत निघाला होता. श्याम चौधरी एक धाव त्याच्या बॅटमधून येत असताना संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर लागली जाते. जाऊन पोहोचते 75 या धावसंख्येवर. 75. 3 बॉलचा खेळ झाला. शेवटचे 3 बॉल उर्वरित आहेत. काय रणनीती असेल क्रितेश घरतची. यानंतर पालघर स्पोर्ट्स क्लब आपण पाहू शकणार आहोत. पालघर स्पोर्ट्स
मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न जरूर केला गेला. बॅटची एज घेत चेंडू निघून जाईल. लॉंग स्टॉप रिझनला चेंडूचा पाठलाग करेपर्यंत, चेंडूला फील्ड करेपर्यंत 2 धावा येतील का? मयूर पाटील द्विधा मनामध्ये होता की स्ट्राईक एंडला फेकी करू की नॉन स्ट्राईक एंडला, आणि तितक्यातच 2 धावा परिपूर्णता पाहायला मिळतात. या दुहेरीने संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर लागली जाते, जाऊन पोहोचते 77. बॉल फेकून झाले ते 4. ऑन साईडला खूप चांगला फटका आहे. बिटवीन द गॅप मध्ये डीप मिड विकेट आणि मिड ऑनचा एक मोठा गॅप, त्यामधून चेंडू ह्या वेळेला निघून जाईल. कुणाल दादा पाटील स्टँडच्या आमच्या लाडक्या प्रेक्षकांच्या स्वागतासाठी चौकार. भाविकचा क्रितेश घरत चांगली बॅटिंग करताना पाहायला मिळतोय. कोणत्या क्रमांकावर आल्यानंतर आपल्याला कोणत्या आणि कशा प्रकारची फटक्यांची निवड करावी लागते हे ठाऊक आहे. ऑन साईडला पायावरचा अगदी चेंडू ह्या वेळेला फ्लॅट 6 येत असताना क्रितेश घरत पॅटर्न शॉट. सुपर टायमिंग, टेक्निक, टॅलेंट या वेळेला पाहायला मिळाला आणि तेवढंच सुंदर टायमिंग. सही खिलाडी वही होता है जो टायमिंग के साथ प्रॉपरली क्रिकेट खेळता है, आणि त्यामध्ये क्रितेश गिरतने आउटस्टँडिंग परफॉर्मन्स दिला. श्याम चौधरीचं कौतुक करेन. आणि अशा प्रकारे पहिल्या डावाला फुल स्टॉप लागत असताना संघाची धावसंख्या 87च्या घरात मध्ये पोहोचली गेली. एक उच्चांक गाठला या स्पर्धेतला. मुंबईचा सम्राट NB अवध या टीमने 5 षटकांमध्ये 87 आणि 88 धावांचं टार्गेट सेट केलं गेलंय. प्रतिस्पर्धी संघ मयंक एंटरप्राइजेस राजावली या टीम समोर. धन्यवाद सुरेशजी भोईर साहेब, आपण अमूल्य वेळ दिला त्या स्पर्धेला, त्याबद्दल थँक्यू. जलसरचं अनमोल रत्न. तर या आपण टॉस कडे वळणार आहोत. पालघर स्पोर्ट्स क्लब, त्याचप्रमाणे डॉक्टर चंदन घरत सर, आपलं सुद्धा मनपूर्वक धन्यवाद आहे. विशेष सहकार्य या स्पर्धेला नेहमीच या दातृत्वांचं लागलेलं असतं आणि त्यांच्याशिवाय ही स्पर्धा अधुरी आहे. चला, दोन्ही संघाचे कॅप्टन आपण टॉस करण्याकरिता वेळीची दिरंगाई न करताना आपण पाहू शकतायत आदरणीय सन्माननीय रणजितदादा किनी, RK दादा यांचं आगमन होत असताना आणि त्यांची संपूर्ण टीम, जुचंद्रचं एक अनमोल रत्न, समाजसेवक आणि ज्यांची स्पर्धा RK ट्रॉफी, ही नाईट स्पर्धा सातत्याने राबवली जाते आणि त्यांचंच या ठिकाणी आगमन होत असताना आपल्याला पाहायला मिळतं. त्यांचे संपूर्ण RK ग्रुप या ठिकाणी उपस्थित होत आहेत. त्यांचं सुद्धा करूया वेलकम. आपण जाऊया टॉसच्या दिशेने आणि ॲडव्होकेट मिलिंदजी भोईर यांना मी विनंती करेन की आपल्या शुभ हस्ते आपण या करूया प्रेझेंटेशन बॉक्समध्ये टॉस. टीम कोणती आहे तुमची? टीम कोणती आहे? मनोहर बाजार आहे. तर या आपण टॉस करणार आहोत. मी पालघर स्पोर्ट्स क्लब टीमच्या कॅप्टनला विनंती करेन टॉस करण्यासाठी या त्वरित. RK दादा, आपण व्यासपीठावर विराजमान व्हायचं आहे. त्यांच्या समवेत कल्पेश पाटील आणि संपूर्ण टीम. रणजितदादा किनी, RK दादा, कॉंग्रॅच्युलेशन, आपल्या त्यापदी जरूर निवड झालेली आहे आणि नियुक्ती झाले.
मंगेश यावेळेला आपल्याला पाहायला मिळत आहेत मंगेश कुलकर्णी, त्यांचं सुद्धा करूया आपण वेलकम. संपूर्ण टीम आर के ग्रुप, विलास असतील, जनक असतील आणि संपूर्ण टीम आपल्याला पाहायला मिळते. चला, पालघर स्पोर्ट्स क्लब टीमचे कॅप्टन प्लीज लवकरात लवकर या. बंटी बद्रिके यांना आपण पाहतायत. वेलकम. या सफाळे विभागामध्ये टिंबी खोडाव्याच्या या मैदानात आपलं सहर्ष स्वागत आहे. पालघर स्पोर्ट्स क्लब शेवटचा आणि अंतिम पुकार असेल. चला लवकरात लवकर यायचंय. तत्पूर्वी आपण जाऊया मिस्टर IPL मराठी समालोचक आदरणीय कुणाल दाते सर यांचा आवाज या आपण ऐकूया आमच्या कॉमेंट्री बॉक्समध्ये. तत्पूर्वी धन्यवाद. धन्यवाद प्रमोदजी शेडगे सर. रॉकी ग्रुपचं आयोजन आणि एक सामना इथे रंगतोय. रोहितच्या दुसऱ्याच बॉलवर षटकार आलाय. 6 धावा मिळतील. मयूर पाटील आणि अविनाश पवार ही सलामीची जोडी मैदानामध्ये. तिसरा चेंडू देखील निर्धाव टाकलाय रोहितने. या मॅच मध्ये टार्गेट 88 धावांचं सेट करण्यात आलंय. 88 धावांचं लक्ष्य. 6 धावा आल्यात. 3 बॉलचा खेळ संपलाय. मयूर खेळतोय स्ट्रायकिंग एंडला, अविनाश खेळतोय नॉन स्ट्रायकिंग एंडला. इतर बॅटर पैकी एक एक्स्ट्रा प्लेअर कॉमेंट्री बॉक्स मध्ये द्या प्लीज. बॅटिंग करणारी टीम. फुलर लेनचा बॉल. आणखीन एक वेळा बॉल विकेट कीपरच्या हातामध्ये. श्याम विकेट कीपरच्या भूमिकेमध्ये. आणखीन एक डॉट बॉल. 4 बॉलच्या समाप्तीनंतर फक्त 6 धावा स्कोर बोर्डवर आहेत. पॉवर प्ले सध्या सुरू आहे आणि पॉवरफुल बॅटिंग करणं गरजेचं आहे, कारण 88 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करायचा आहे. बॅटिंग करत असताना मयंक एंटरप्राइजेस राजवली या टीमला. फुलटॉस बॉल होता. बॅकवर्ड पॉइंटला चांगली फिल्डिंग पाहायला मिळाली. एक सिंगल मिळते. 7 धावा स्कोर बोर्डवर आणि 7च्या 7 धावा मयूरच्या खात्यामध्ये. अविनाश नॉन स्ट्रायकिंग एंडला. अविनाश आता स्ट्रायकिंग एंडला जाईल. अविनाश पवार. लक्ष मोठे 88 धावा करायचे आहेत. टॉस जिंकून गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता मयंक एंटरप्राइजेसने आणि नक्कीच त्यांच्या समोर एक मोठं टार्गेट सेट केलंय मुंबईचा सम्राट NB अवधने. शेवटचा बॉल डॉट बॉलने हे षटक समाप्त. पहिल्या ओव्हरचा खेळ संपलाय. रोहितने धावा खर्च केल्यात फक्त 7 मयंक एंटरप्राइजेसच्या विरुद्ध. 88 धावा करायच्यात मयंक एंटरप्राइजेसला आणि पहिल्या ओव्हरच्या समाप्तीनंतर धावा आहेत बिनबाद फक्त 7. पंकज पाटील पालन गोलंदाजीसाठी सज्ज होत असताना आपल्याला पाहायला मिळेल. आणि यंदाच्या हंगामामध्ये चांगली गोलंदाजी केली पंकज पालनने अनेक महत्वाच्या स्पर्धांमध्ये. ताई पॅकर्स या टीम मध्ये देखील आपण त्यांना खेळताना पाहतच असतो. आणि पंकज आता गोलंदाजीसाठी सज्ज होईल सेकंड ओव्हरच्या दरम्यान. पहिलाच बॉल चांगल्या टप्प्यावर डॉट बॉल येईल. मयूर सध्या मैदानामध्ये आणि
लक्ष्यापर्यंत पोहोचायचं असेल तर तुम्हाला प्रत्येक बॉलवर मोठे फटके आता मारणं गरजेचे आहेत, कारण 88 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करायचा आहे. पॉवर प्ले सुरू आहे. पहिल्या ओव्हरमध्ये फक्त 7 धावा आल्यात. बॅकफुटला जात असताना थोडासा लेट कट केलाय. बरोबर बॉल पॉइंट मधून निघून जाईल. आउटफील्ड फास्ट आहे. धावा मिळतील. 4 येतोय मयूरच्या बॅट मधून हा चौकार. बॉल थर्ड मॅन बाउंड्री लाईनच्या दिशेने ट्रॅव्हल होईल आणि इथे अंपायरचा सिग्नल येतो लेग बायच्या स्वरूपात. एक्स्ट्रा 4 धावा. बायच्या स्वरूपात एक्स्ट्रा रन खात्यामध्ये. परत एक वेळा चेंज ऑफ पेस, गती काढली पूर्णपणे या बॉलवरची आणि थोडासा लवकर खेळून बसला हा फटका. फलंदाज आणखीन एक डॉट बॉल. पंकजच्या माध्यमातून टीमची धावसंख्या स्कोर बोर्डवर 15 धावा. दुसरं षटक सुरू असताना या खेळपट्टीवर धावा बनवू शकतात. प्रयत्न करायला पाहिजे. पहिल्या सत्रामध्ये बिलाल ने खूपच धुवाधार बॅटिंग केली. 45 धावांचं योगदान दिलंय. भिवंडीचा खेळाडू स्लॉट मध्ये होता. प्लॉटच्या बाहेर जाईल असं दिसतंय. बॉल सरळ पाठवला लॉंग ऑफच्या वरून. 6 धावांसाठी षटकार. फलंदाज मयूरच्या बॅटमधून सिक्सर. एम्बूरचा खेळाडू पाहायला मिळतोय मयूर आणि दुसऱ्या बाजूला हालोलीचा खेळाडू अविनाश पवार मैदानामध्ये आहेत. धावा करण्याचा प्रयत्न इथे आता सुरू झाला. एक षटकार आलाय मयूरच्या बॅटमधून. परत एक वेळा एक मोठा फटका. एक्स्ट्रा कव्हरला फिल्डर आहे त्याच्या डोक्यावरून मस्तक पे दस्तक. बॉल सीमारेषा पलीकडे. राजेश मात्रे बंटी दादा स्टँड मध्ये. हा येतोय षटकार. खेळ संपलाय. 27 धावा स्कोर बोर्डवर आहेत. 18 बॉलचा खेळ शिल्लक आणि 18 बॉल मध्ये 61 धावांची आवश्यकता असेल. 61. 18 चेंडू आणि 61 धावा. ओव्हर नंबर 3 मध्ये गोलंदाजीसाठी अक्षय घरत बॉलिंग मार्कवर. आणि आता अविनाशला देखील थोडेसे हात उघडावे लागतील. मोठे फटके मारण्याचा प्रयत्न करायला पाहिजे. ज्या पद्धतीने हा सामना आहे. टीम मुंबईचा सम्राट NB अवध च्या विरुद्ध त्यांचा शॉर्ट बॉल पूल करण्याचा प्रयत्न होता. खाली राहतोय बॉल. बॅटच्या खाली लागला. डीप मध्ये फिल्डर आहे. मिड विकेट मधून येतोय. फक्त सिंगल मिळते अविनाशच्या खात्यामध्ये. टीमची धावसंख्या स्कोर बोर्डवर 28. 60 धावांची अजूनही आवश्यकता. 88चा पाठलाग मैदानामध्ये. रॉकी ग्रुपचा सर्वात मोठा सोहळा या परिसरातला. अनेक वर्षे ही स्पर्धा सातत्याने तुमच्या भेटीला येते. दरवर्षी एक वेगळं नियोजन, आयोजन, आखीव रेखीव अशी स्पर्धा. प्रेक्षकांचा उदंड प्रतिसाद या स्पर्धेला नेहमीच लाभलाय. भरपूर गर्दी प्रेक्षकांची या स्पर्धेमध्ये नेहमीच असते. परत एक वेळा शॉर्ट बॉल, हुक शॉट बॉल मागे चाललाय. फिल्डर नाहीये. बॉल टर्न होईल. पंकज चेस करतोय. बॉलच्या मागे धावतोय. शेवटी 2 धावा इथे रोखू शकणार नाही फलंदाज मयूर पाटीलच्या खात्यामध्ये या 2 धावा. टीमची धावसंख्या स्कोर बोर्डवर डबलने 30 धावा. 30. 88च्या लक्ष्याचा पाठलाग करायचा. 58 अजूनही करायचे त्या मॅच मध्ये.
अक्षय घरत गोलंदाजीसाठी एक्स्ट्रा कव्हर खाली आहे, डीप मध्ये कव्हर लाईक फिल्डर आहे. लॉंग ऑफ कॉमेंट्री बॉक्सच्या समोर लॉंग ऑन मिड विकेट हे फिल्डर डीप मध्ये सजवलेत. यावेळेला मोठा फटका, बॉल हवेत आहे, ढगात लाइटिंग लावत बॉल सीमारेषा पलीकडे. 6 धावांसाठी कुणाल दादा पाटील स्टँड मध्ये 6 धावा षटकार. फलंदाज मयूरच्या पॅट मधून टीमची धावसंख्या स्कोर बोर्डवर 36 धावा. तो पॉझिटिव्ह इंटेंट दाखवलाय फलंदाजीमध्ये मयूर पाटीलने. सकारात्मक हेतू आणि ते आता मात्र लॉंग स्टॉपला 2 खेळाडूंना बीट करून विकेट कीपर श्याम त्यानंतर पंकज 3 खेळाडूंना बीट करून बॉल सरळ जाईल सीमारेषा पलीकडे. बायचा इशारा पंचांच्या माध्यमातून 4 आणि या चौकाराच्या माध्यमातून 40 कंप्लीट. चौदा चेंडूचा खेळ शिल्लक आहे. 14 बॉल मध्ये 48 धावांची आवश्यकता. मैदानामध्ये एकटा लढला आतापर्यंत मयूर पाटील. दुसऱ्या बाजूला शांतता विनाश कडून. आता बॉल हवेत आहे, फिल्डर पासून थोडंसं नक्कीच दूर आहे. बॅकवर्ड स्क्वेअर लेग मधून टर्न होईल बॉल फाईन लेगला. पंकज बॉल थांबवतोय तोपर्यंत सिंगल मिळते. या सिंगल नंतर 41 धावा टीम मयंक एंटरप्राइजेस राजवली. शेवटचा बॉल शिल्लक या ओव्हरचा. 41 रन. तिसरं षटक मार्गस्थ असताना चांगला खेळलाय मयूर. अविनाश कडून अपेक्षा वाढल्यात परंतु हा शेवटचा चेंडू निर्धाव टाकलाय. ओव्हरची होते समाप्ती. ओव्हर नंबर 3 चा खेळ संपलाय. 3 ओव्हरच्या समाप्तीनंतर 41 धावा झाल्यात आणि आता या मॅच मध्ये 47. आणि 12 बॉल मध्ये 47 धावांची आवश्यकता आहे. 47 फ्रॉम 12. 12 गेंदे 47 रन असे समीकरण तुम्ही पाहताय. रॉकी ग्रुपचं हे दिमागदार आयोजन. खुल्या गटातला एक वेगळा तडका या स्पर्धेला दरवर्षी दिला जातो. त्याचमुळे प्रचंड गर्दी प्रेक्षकांची नेहमीच या स्पर्धेसाठी असते. ग्रामीण गटामध्ये देखील चांगलं क्रिकेट तुम्ही अनुभवलंय आणि उद्या या स्पर्धेचा अंतिम दिवस जिथे अनेक टीम या ट्रॉफीसाठी संघर्ष करत असताना आपल्याला पाहायला मिळतील. या परिसरातील वर्ल्ड कप पेक्षा कमी नाही आहे स्पर्धा. त्याचमुळे आतुरतेने वाट पाहिली जाते रॉकी ट्रॉफीची, रॉकी ग्रुपची या स्पर्धेची. आणि तसाच दिमागदार सोहळा याही वर्षी रॉकी ग्रुपच्या वतीने आपल्या समोर आणलाय. गोलंदाज तयार. परेश आलाय. भन्नाट वेग आहे परेशकडे. पहिलाच बॉल पडल्यानंतर सरळ स्किट होत गेला विकेट कीपरच्या हातात. डॉट. परेश आरेकर एक चांगला गोलंदाज. प्रोफेशनल लेवलचं क्रिकेट सातत्याने खेळत आलाय. एक वेगवान गोलंदाज म्हणून त्याची एक वेगळी ख्याती आहे, ओळख आहे. पहिला बॉल चांगल्याच वेगाने टाकला, सरळ गेला विकेट कीपरच्या हातात. मयूर पाटीलला बीट करत असताना सलामीची जोडी मैदानामध्ये खेळते. हा फटका चांगला दे घुमाके. बॉलला फेकले सरळ बॅकवर्ड स्क्वेअर लेग बाउंड्री लाईनच्या बाहेर. 6 धावांसाठी षटकार. धावांवर सध्या मयूर खेळताना आपल्याला पाहायला मिळतोय. धुवाधार बॅटिंग त्याच्या बॅट मधून सर्व प्रेक्षकांनी पाहिले. मंत्रमुग्ध करणारे फटके सध्या तरी मयूरच्या बॅट मधून आलेत. इथे पेसचा चांगला वापर केला. चांगलाच फेकला बॉल स्क्वेअर लेग बाउंड्री लाईनच्या बाहेर. 10 बॉलचा काही शिल्लक आहे. 10 बॉल मध्ये 41 करायचे आहेत. परत एक वेळा टर्न करत असताना बॉलला सरळ पाठवलंय फाईन लेग लॉंग लेगच्या मधून बाउंड्री लाईनच्या पलीकडे. 4 धावांसाठी आणखीन एक दमदार चौकार मयूरच्या बॅट मधून तो पोहोचलाय. आता 42 या आकड्यावर.
गाण्यांची कमाल डीजे. 4 धावा मिळताना दिसतात. एक षटकार त्याच्यानंतर चौकार. मंत्रमुग्ध करून सोडतात डीजे. त्याचबरोबर क्रिकेट शौकीनांचा उत्तम प्रतिसाद या स्पर्धेला. बॅक टू बॅक बाउंड्रीज येत आहेत. शॉर्ट बॉलचा वापर कट करायचा होता. ऑन फील्ड मध्ये अप्पर कटचा प्रयत्न, परंतु सरळ चालला बॉल विकेट कीपरच्या हातामध्ये. डॉट बॉल दबाव वाढवणारे आहेत फलंदाजी करणाऱ्या टीमवर, मयंक एंटरप्राइजेसवर. आणि आता टीव्ही अंपायरची मदत घेण्यात आलेली आहे वाईड बॉल चेक करण्यासाठी. उंची चेक केली जाईल बॉलची. बॅटिंग करणाऱ्या टीमचा रिव्ह्यू आहे. जेपी पॅनल फेअर बॉल आहे, म्हणजे तुम्ही रिव्ह्यू गमावले. आता तुमच्याकडे रिव्ह्यू नाहीये. बॅटिंग करणारा संघ. हा डॉट बॉल येईल. तर हा डॉट बॉल. पुढचा बॉल घेऊन गोलंदाज तयार. परेश वेगवान बॉल बॅकफुटला जात असताना टॅप केलाय. बॅकवर्ड पॉइंट आणि गलीमध्ये फक्त इथे खेळण्याचा प्रयत्न. धाव घेतलेली नाहीये. डॉट बॉल आणखीन येतोय. शेवटचा बॉल शिल्लक या षटकातला. या ओव्हरमध्ये 10 धावा आल्यात. एकटा चांगला खेळलाय मयूर. त्याने धावा केल्या त्या मॅच मध्ये 42. दुसऱ्या बाजूला अविनाश थोडासा शांत वाटला. त्याने बॉलही थोडेसे कमी स्पेस केलेत. मयूरचे मध्यंतरी भरपूर डॉट बॉल पाहायला मिळाले. त्याच्यामुळे सध्या तरी पिछाडीवर आपल्याला संघ पाहायला मिळतोय. 88चा पाठलाग करत असताना भरपूर मोठं लक्ष होतं या टीमच्या समोर. आता फटका हवेत आहे आणि हा बॉल सरळ जाईल बाउंड्री लाईनच्या दिशेने. या पंचांच्या इशाऱ्याची वाट आहे. बॉल अक्षरशः हवे बरोबर तरंगत चालला होता. एक टप्पा घेत बाउंड्री लाईनच्या बाहेर. धावा मिळतील 4. येतोय चौकार. पालघर जिल्ह्यात फेमस हायलाइट टेंबी खोडावे गाव. हे पालघर जिल्ह्यात फेमस हायलाइट टेंबी खोडावे गाव. येती तर रॉकी ग्रुपचं नाव गाजतंय. रॉकी ग्रुपचं नाव. तिथं रॉकी ग्रुपचं नाव गाजतंय. रॉकी ग्रुपचं नाव. रॉकी ग्रुपचं नाव गाजतंय. रॉकी ग्रुपचं नाव. थँक्यू डीजे. वेलकम बॅक. आपलं सगळ्यांचं सहर्ष स्वागत. टेंबी खोडावे गावात आपण सध्या आहोत आणि रॉकी ग्रुपचं आयोजन तुम्ही पाहताय. रॉकी ग्रुप ट्रॉफी 2025 नवीन वर्षामध्ये अतिशय मोठा सोहळा क्रिकेटचा तुम्ही अनुभवताय. पालघर जिल्ह्यामध्ये नक्कीच या स्पर्धेची चर्चा सातत्याने होत असते. 6 बॉलचा खेळ शिल्लक आहे. 33 धावा करायचे आहेत. 33 फ्रॉम 6. शेवटचं षटक टाकण्याची जबाबदारी परत एक वेळा रोहितच्या खांद्यावर सोपवण्यात आली आहे. याच एंडने कॉमेंट्री बॉक्स पॅव्हिलियन एंडने त्याने गोलंदाजी केली होती. पहिले षटक त्याने हाताळलं होतं. 7च धावा खर्च केल्या होत्या आणि आता 33 धावा त्याला डिफेंड करायच्या आहेत येणाऱ्या 6 बॉलमध्ये. स्ट्रायकिंग एंडला फलंदाज अविनाश. एकही विकेट गमावलेली नाहीये बॅटिंग करत असताना मयंक एंटरप्राइजेसने. मॅचच्या आतमध्ये लागतोय बॉल. 1च धाव इथे मिळताना दिसेल अविनाशच्या खात्यामध्ये. 32 धावा करायच्या आहेत येणाऱ्या 5 बॉलमध्ये. खराब बॉल जर टाकला नाही तर औपचारिकता शिल्लक आहे असं म्हणायला हरकत नाही या मॅच मध्ये, कारण 88 धावांचं लक्ष सेट केलं होतं. पहिल्या डावामध्ये श्याम चौधरीने स्टार्ट चांगली दिली होती. त्याचबरोबरीने बिलाल शेखने 45 धावांचा अफलातून खेळ दाखवला. कीर्तेश घरतने त्याच्यानंतर अटॅक केला. पुढचा बॉल रोहितचा. हा धमाका आणि हा धमाका घेऊन जाईल बॉलला बाउंड्री लाईनच्या बाहेर आणि याचबरोबर अर्धशतक पूर्ण होत आहे. कबर बाउंड्री लाईनच्या दिशेने बॉल जाईल सीमारेषा पलीकडे. धावा मिळतील 4. येतोय चौकार आणि या चौकाराच्या मदतीने टीमची धावसंख्या 66 धावा. रणजित किनी आणि त्याचबरोबर कल्पेश पाटील यांच्या वतीने या अर्धशतकासाठी 1000 रुपयाचं पारितोषिक जाहीर झालंय. मयूर पाटील साठी नक्कीच चांगला खेळ त्याने दाखवला. मंत्रमुग्ध केलं प्रेक्षकांना. चौफेर फटकेबाजी केली. मध्यंतरी थोडासा थांबला परंतु त्याच्यानंतर देखील तो चांगला बरसताना पाहायला मिळाला गोलंदाजांच्या विरुद्ध. तो सामन्यामध्ये आता समीकरण पासून थोडासा लांब आहे यांचा संघ. आणखीन एक मोठा फटका एक्स्ट्रा कव्हरला उडवलाय बॉल.
आणि इथे देखील धावा किती मिळतील आता तुम्हीच सांगायचंय, तुम्ही तिथे प्रेक्षक आहात. किती? 6 धावा. 6 धावा मिळतील. षटकार. 88चा पाठलाग होता. 72 धावा कंप्लीट झाल्यात. बॉल शिल्लक आहेत आता 2. 16 धावांची आवश्यकता. 2 बॉल आणि 16 धावा. 1 मॅन शो, 1 मॅन आर्मी. मैदानामध्ये मयूर पाटीलची फलंदाजी. धुवाधार दमदार असा अर्धशतक. वेगवान बॉल होता. यावेळेला प्रत्युत्तर चांगलं दिलंय गोलंदाजाने. एक डॉट बॉल येईल. शेवटचा बॉल शिल्लक. 16 धावा करायचे आहेत शेवटच्या बॉलवर. नक्कीच मध्यंतरी काही डॉट बॉल गेलेत, त्याच्यामुळे दबाव आला या टीमवर, मयंक एंटरप्राइजेसवर. अन्यथा चांगला खेळला मयूर. अविनाशने चांगली साथ दिली या मॅच मध्ये, परंतु एवढा लढूनही टीमला काही पहिलं तरी घेऊन जाऊ शकलेला नाहीये मयूर या मॅचच्या दरम्यान. 16 धावा करायच्या होत्या. हा सामना इथे संपलाय. 15 धावांनी भव्य विजय मिळवलाय या मॅच मध्ये मुंबईचा सम्राट NB अवधने. अभिनंदन मुंबईचा सम्राट NB अवध. आणि या मॅचचा हिरो, मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार दिला जाईल बिलाल शेखला, ज्याने या मॅच मध्ये 45 धावांची अफलातून खेळी केली. आणि बिलालसाठी देखील पारितोषिक आहे 1000 रुपयाचं. महादेव घरत यांच्या माध्यमातून. त्याचबरोबर 1000 रुपयाचं पारितोषिक मयूर पाटील साठी देखील आहे. दोन्ही खेळाडूंनी यायचंय. आपलं 1000 रुपयाचं पारितोषिक आणि त्याचबरोबर मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार बिलाल आपल्याला देण्यात येईल. आणि जसं सामन्याला सुरुवात होईल पुढच्या सत्रामध्ये, प्रेझेंटेशन नंतर पुन्हा एकदा समालोचन कक्षात जोडले जातील प्रमोद शेडगे सर. ऐकूया त्यांना देखील या महत्वपूर्ण मॅच मध्ये. धन्यवाद. जी गरज साहेब यांना मी विनंती करेन की आपण व्यासपीठावर यायचंय. अग्रसेनेचे जे अध्यक्ष आहेत आणि परेश गरत यांना सुद्धा विनंती करेन. पालघर स्पोर्ट्स क्लबचे जे प्रणेते आपल्याला पाहायला मिळत आहेत, प्लीज आपण व्यासपीठावर या. आपलं सहर्ष स्वागत आहे. आपण स्वागत सन्मान या ठिकाणी करणार आहोत. या आपण आदरणीय सन्माननीय आरके दादा, अर्थातच आदरणीय सन्माननीय